वेलकम बॅक स्टुडंट इन आवर ऑनलाईन इंग्लिश लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बरेचसे टॉपिक कवर करत आलेलो आहोत. आत्तापर्यंत आपला जवळजवळ 98% सिलेबस हा कंप्लीट झालेला आहे. पण आपला फक्त टेक्स्टबुकचा सिलेबस कवर झाला असला तरी रिमेनिंग टॉपिक जो आहे तो म्हणजे आपला ग्रामरचा टॉपिक. आज आपण डिस्कस करणार आहोत 12वी वर्गासाठी इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना आपल्या येणाऱ्या फेब्रुवारीच्या किंवा मार्चच्या किंवा जेव्हा पेपर स्टार्ट होईल त्या पेपरसाठी येणाऱ्या ग्रामर विषयाचा कोणते टॉपिक कवर करायला हवे आणि त्या टॉपिकचा आपण ॲनालिसिस करणार आहे किंवा आपण ह्या ग्रामरचे प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. ग्रामरमध्ये सर्वात पहिले एकूण किती मार्काचं ग्रामर आहे? आता आपल्या 12वीच्या इंग्लिशच्या पेपरसाठी 9 मार्कसाठी ग्रामर येणार आहे आणि 80 मार्कासाठी 9 मार्क हे आपल्या इंग्लिश ग्रामरचे आहेत. आता म्हणून आपण खूप टेन्शनमध्ये यायचं नाही का 9 मार्क्स हे कमी झाले किंवा काय, किंवा तुम्हाला असंही वाटेल की आपल्याला काही टॉपिक ग्रामरचे बिलकुलच येत नाही, पण त्याबद्दल तुम्ही अजिबात टेन्शनमध्ये घ्यायचं नाही. कारण काय 9 मार्क्स हे ग्रामरचे आपण जे कवर करणार आहोत, पण त्यामध्ये येणारे कोणकोणते टॉपिक आहेत ज्यामध्ये खास तेच वाक्य रिपिटेशन होतं. म्हणजे वाक्य म्हणण्यापेक्षा त्याच टाईपचे किंवा त्याच कंटेंट रिपीट होतात, एक्झाम्पल बदलतं. म्हणून आता आपण बोर्ड एक्झामच्या तयारीसाठी हे प्रिपरेशन करणार आहोत. आता बघा, आपण प्रत्येक टॉपिक डिस्कस करणार आहोत. आता तुम्ही असं म्हणणार आहात की प्रत्येक सुरुवात कशाने करायची? बघा, आता आर्टिकल्स आपल्याला कंपल्सरी 1 मार्कासाठी येणारच आहे. म्हणजे आणि त्यापेक्षाही कधी 2 मार्काचंही येऊ शकतो. म्हणून आधी आपल्याला माहिती असायला हवं की आपल्याला ग्रामर तर खूप कंटेंट आहे, पण दिलेल्या रिकाम्या जागी योग्य ते आर्टिकल वापरा. आता फिल इन द ब्लँक्स अ अँड द ह्या आर्टिकलचा कसा उपयोग करायचा, याचा आवर्जून उपयोग करायचा. आता हे बघत असताना आर्टिकलची थोडी प्रॅक्टिसही करायला हवी. कशा पद्धतीने वाक्य फिलअप करायचं, म्हणजे अ अँड कसं यूज करायचं ते आपण ऑलरेडी बरं. आपण आता सध्या फक्त कोणकोणते टॉपिक कंपल्सरी येणार आहेत किंवा येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचं नेक्स्ट टॉपिक आहे प्रिपोजिशन कोणतं? अँड किंवा ॲट वगैरे. आता प्रिपोजिशन जसं आर्टिकल आपण बघितलं तसं प्रिपोजिशनचे पण सगळे कंटेंट आपण. प्रिपोजिशनचा प्रश्न कसा येतो? फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. हा सुद्धा क्वेश्चन 1 मार्कासाठी येतो, प्रत्येक वर्षी कंपल्सरी येतो, म्हणून याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देते, फक्त एकच प्रकारे की त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स हा क्वेश्चन टाकला जातो, तो म्हणजे ग्रामर. आणि ग्रामरमध्ये 2च कंटेंट आहे, तर तिथे फिल इन द ब्लँक्स असा प्रश्न येतो. तर ते आहे ते 2 कंटेंट, म्हणजे एक तर आहे आर्टिकल आणि दुसरं आहे प्रिपोजिशन. सो आर्टिकल आणि प्रिपोजिशन हे दोन्ही मिळून किमान 2 मार्क्स तुम्हाला 100% मिळून जातात. 9 पैकी आता रिमेनिंग राहिले 7 मार्क्स. आता पुढचा जो प्रकार आहे ग्रामरचा, त्याचा आवर्जून अभ्यास केला पाहिजे, ते आहे टेन्सेस. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, आणि त्याच्या असणारे एकूण 11 प्रकार. हाही फिक्स 2 मार्क्ससाठी किंवा 1 मार्क्ससाठी येणार म्हणजे येणारच, पण असतो नक्कीच. आता याच्यामध्ये काय आहे, 2 प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक तर दिलेल्या वाक्याचे आयडेंटिफाय म्हणजे टेन्स आयडेंटिफाय करा, किंवा दुसरं वाक्य जे आहे, दुसरा प्रकार असा येऊ शकतो की एक वाक्य दिलेलं आहे, ते वाक्याचं काय करायचं, ट्रान्सफर करा. ह्या प्रकारामध्ये करा. फॉर एक्झाम्पल, आय प्ले द क्रिकेट, तर ते काय करायचं, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करा. किंवा काय सांगायचं आहे, कन्वर्ट इंटू द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आय एम प्लेइंग क्रिकेट. म्हणजे ह्या 2 प्रकारच्या प्रश्नांपैकी कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला टेन्सवरती येऊ शकतो. हा तिसरा टॉपिक आहे की तो तुम्ही मस्ट केला पाहिजेत. आत्तापर्यंत आर्टिकल, प्रिपोजिशन, टेन्स, आत्तापर्यंत हे 3 मार्क्स आपण क्लिअरली मिळवू शकतो. आता रिमेनिंग राहिले 6 मार्क्स. याच्यापैकी एखादंच वाक्य जे आहे ते म्हणजे चेंज द व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसचं काय करा तुम्ही, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करता. आता याची सुरुवात बघा कशी असते, तुमच्या लक्षात येणार नाही की हे चेंज द व्हॉइस आहे की नाही, किंवा तुम्हाला असं येईल बिगिन विथ दिस. म्हणजेच काय की हे वाक्य कंपल्सरी एखादं चेंज द व्हॉइसचं वाक्य आलेलंच असतं. आता बघा,
रिमेनिंग जे आहे ते डायरेक्ट इनडायरेक्ट हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला असं वाटेल की हे खूप टफ आहे. नाही नाही, बिलकुल नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट हे खूप सोपं आहे, फक्त तुम्ही सिक्वेन्सली सॉल्व करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन टॅग. अतिशय सिम्पल आहे, आपण सुरुवातीपासून शिकत आलेलो आहे. क्वेश्चन टॅगचंही आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅग असा क्वेश्चन येतो. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, तो म्हणजे मॉडल ऑक्झिलरी किंवा ऑक्झिलरी व्हर्ब. कॅन, कुड, मे, माईट, शुड, हॅज असे क्वेश्चन्स वगैरे वगैरे. इथे काय केलं होतं, इथे तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं. उदाहरणार्थ आय कॅन स्पीक इन इंग्लिश. इथे काय करतात, रिराईट द गिव्हन एक्झाम्पल युजिंग मॉडल ऑक्झिलरी ऑब्लिगेशन. म्हणजे तिथे कॅन टाकलेलं आहे आणि ऑब्लिगेशन दाखवणारं मॉडल ऑक्झिलरी टाकून तुम्ही ते रीड आउट करायचं आहे. आय कॅन स्पीक इंग्लिश यातलं काय करायचं, आपण कॅन काढायचं आणि ऑब्लिगेशन कोणत्या शब्दांना दाखवतात, तर मस्टने. आता फक्त कॅन काढायचं आणि त्या ठिकाणी मस्ट वापरायचं. इतकं सिम्पल असतं मॉडल ऑक्झिलरी आणि याच्यावर 101% मॉडल ऑक्झिलरीचं वाक्य येतं. अशा पद्धतीने आपण 7-8 मार्क्सपर्यंत येऊ शकतो. त्यानंतरचा कंटेंट आहे तो म्हणजे इन्फिनिटिव्ह किंवा जिरंड. आता एक तर इन्फिनिटिव्ह करा किंवा जिरंड करा, याच्यावरही आपण काय करू व्हिडिओ बनवणार आहोत, तर स्टे ट्यून. जर तुम्हाला ग्रामरबद्दल काही अडचण येत असेल तर आपण ज्यावेळेस ग्रामरची टॉपिक आता इथून पुढे आपण स्टार्ट करणार आहोत, कारण आपला जो रिमेनिंग सिलेबस आहे तो ओन्ली 1 नॉवेल रिमेनिंग आहे आणि 1 टेक्स्ट रिमेनिंग आहे. त्यामुळे आता इथून पुढे आपण रायटिंग स्किलही आपले होत आलेले आहे. फक्त रिमेनिंग टॉपिक कोणता आहे, आपला ग्रामरचा आहे. आता आपण सिम्पल सेंटेन्स, क्लॉजेस, डिग्री वगैरे हेही घेणार आहोत. पण तुम्ही फोकस कशावर करायचं आहे की हे आपण सांगितलेले ठराविक टॉपिक आहे आणि हेच कंटेंट काय होतं, रेग्युलरली येत असतं. आणि एक लक्षात घ्या, जे ग्रामर तुम्हाला थोडंफार जरी जमतं ते तुम्ही आवर्जून बघा, प्रॅक्टिस करा. आणि जर क्लॉजेस असेल, डिग्री असेल, तुम्हाला जर काहीच जमत नसेल, एकदा लेक्चर ऐकून बघा, थोडीशी प्रॅक्टिस करून बघा. आणि ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस ठराविक टॉपिक हे आवर्जून केले तर, आत्ता मी तुम्हाला जे सांगितलेले आहे, फॉर एक्झाम्पल सेंटेन्स चेंज करा, कंपाऊंड सिम्पल टू सिम्पल सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हे जर तुम्हाला जरा टफ जात असेल तर इट्स ओके, जसं जमेल तसं राईट डाऊन करा. पण ॲटलिस्ट हे जे आपण टॉपिक बघितले ते टॉपिक तुम्हाला मिळायलाच हवे. आता आपलं टार्गेट जे आहे की तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. ॲक्च्युली आपल्याला 80 मार्काचा रिटर्न पेपर आहे आणि 20 मार्क्सची व्हायवा असते. आता या ठिकाणी ग्रामरच्या कोणत्या टॉपिकवर आपल्याला फोकस करायचा आहे आणि हे जे टॉपिक आपण जे फोकस करणार आहोत त्या फोकस करताना त्या टॉपिकचा आपल्याला अभ्यासही करायचा आहे, प्रॅक्टिसही करायचं आहे. आणि अशाच पद्धतीचा आपण ग्रामरचे टॉपिकचे अभ्यास करत असताना हे ठराविक टॉपिक एक्झामला इथून मागे आलेल्या बोर्डच्या एक्झामच्या क्वेश्चन पेपर बघा आणि त्यावेळी बघा की रेग्युलरली कोणत्या टाईपचे वाक्य आलेले, कोणते कंटेंट रिपीट होत आलेले आणि त्या पद्धतीने अभ्यास करून प्रॅक्टिसही करा. आपले रेग्युलर लेक्चरमध्ये ह्याच्यावर डिस्कसही होत राहणार आहे. आपण प्रत्येक टॉपिकवर वेगळे व्हिडिओ बनवणार आहोत, तेही आवर्जून बघा. त्याचबरोबर प्रॅक्टिसही खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, वी हॅव स्टॉप हिअर. We will see the next lecture. Thank you.